नाही, आज राजसाहेबाकडे मी केवळ सदिच्छा भेट घेतली आहे. मी निवडून आल्यापासनं मंत्री झाल्यापासनं माझी त्यांची 2-4दा चर्चा झाली की मला चहा घ्यायला यायचं आहे. आज राजसाहेबांनी चर्चेला चहाला थोडा वेळ दिला आणि केवळ सदिच्छा भेट, कुठलंही राजकीय चर्चा नाही, फक्त मैत्री मित्रत्व म्हणून या ठिकाणी माझी त्यांची भेट झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी आमचा सन्मान केला, मान सन्मान केला. खरं तर राजसाहेबाची आणि आमची मैत्री जी आहे ती या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यामुळं त्या मैत्रिणी मी त्यांच्याकडे सदिच्छा भेट घेतली आहे. मैत्रीपूर्ण भेटीमुळे सर दोन भावातील दुरावा पुन्हा वाढणार आहे का? कारण महापालिका निवडणुकीनंतर दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सातत्याने करते उद्धव ठाकरे, राज ठाकरे. मला वाटते राजसाहेब एवढे प्रगल्भ आहे आणि आम्ही एवढे प्रगल्भ आहोत की अशा सदिच्छा भेटीमुळं कुठल्याही राजकारणावर कुठलाही तडा येत नाही. शेवटी मैत्री महत्त्वाची असतं. राजकारणाकरता प्रत्येक मैत्री तोडणे योग्य नाही आहे आणि महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती आहे. विरोधी पक्षात जरी असेल तरी आपण आपल्या मैत्रीला कायम जपतो. त्यामुळं मैत्री ही कधीच तुटत नाही. मला वाटत नाही की माझ्या भेटीमुळं कुणाची भावंडामुळे वाद वगैरे होतील किंवा असा कुठलाही विषय होईल. माझी मैत्री उद्धवजींनाही माहीत आहे, राजसाहेबांसोबत मैत्री आहे आणि त्यामुळे कुठलाही दुरावा तयार होणार नाही. ही सदिच्छा भेट होती. सर, उपमहापौरांनी आरोप केलेले आहेत नाशिकमध्ये प्रकार जो घडलेला आहे, ज्या पद्धतीने रिंग रोड प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांची जमीन मोजमाप करण्यासाठी अधिकारी जे आले होते त्यांच्याकडून मारहाण झाली असा एक आरोप शेतकरी करत आहेत. आज ठाकरे गटाने तिथे आंदोलन सुद्धा केलं. स्वतः संजय राऊत गेले, ते म्हणतात की मी माझं बोलणं जे आहे ते महसूल मंत्र्यांसोबत झालेलं आहे. माझं संजय राऊतजीशी बोलणं झालं. मी त्यांना विनंती केली की आज आंदोलन तुम्ही कमी करा. मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे. तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू. मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी आंदोलन परत घ्यावं. माझी विनंती ते मान्य करतील असा मला विश्वास आहे. जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अविनाश पाठक असं त्यांचं नाव आहे. त्यांना लातूरमधनं उचलण्यात आलं. या ठिकाणी आमच्याकडे जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला होता त्यावर त्यांच्या सह्या होत्या आणि आम्ही पोलिसांना सांगितलं आहे आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की अशा बोगस म्हणजे भूसंपादन प्रकरणामध्ये अव्वाच्या सव्वा पैसा लाटणे आणि सरकारचं नुकसान करणे जिल्हाधिकारी या पदावर राहून. त्यामुळं जे जे आरोपी आहेत त्या सर्वांना पकडलं जाईल. शासनाचं नुकसान झालेलं आहे. बीडमध्ये हजारो कोटी रुपये लुटण्यात आलेले आहे. त्यावर आम्ही कडक कारवाई करतो आहे. नाशिकमध्ये सुद्धा एक म्हाडामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गरीब माणसाचे घरं त्या ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे. बीडमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे आणि महाराष्ट्रात स्पष्ट संकेत आहे की कुठल्याही व्यक्तीने शासनाला जर फसवलं आणि गरीब माणसाची फसवणूक केली, एकडे शासनाची फसवणूक, दुसरी गरीब माणसाची फसवणूक केली तर राज्य सरकार कोणाला सोडणार नाही. हा संकेत याच्यामधून आहे. सर, उपमहापौरांनी आरोप केलेला आहे उपमहापौरांनी आरोप केलेला आहे की महापौर जे आहेत ते विश्वासात घेत नाहीत आणि दौरे करतायत नाले सफाईचा. काय म्हणाल तुम्ही? कोण? उपमहापौर संजय गाडे यांनी आरोप केले मुंबईचे. नाही, मला याच्याबद्दल फार माहिती नाही. मी माहिती घेऊन सांगतो. ऑपरेशन सिंदूर को 1 साल पूरा हो चुका है. जो भी टेररिस्ट थे, जिस तरीके से इन्वेस्टिगेशन होना चाहिए, जनता को न्याय देने के लिए हम कटिबद्ध. इस लेकिन विपक्ष लगातार सर अभी भी सवाल उठा रहा है ऑपरेशन सिंदूर को लेकर. लगभग 1 साल बीत गया आज भी. मैं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश के सैनिकों ने जिस प्रकार से ऑपरेशन सिंदूर किया था, 1 साल पूरा हो चुका है और जिस कौशल्य के साथ हमारे सैनिकों ने पाकिस्तान को धराशायी किया और हमारे देश में आकर हम पर आड़ी नज़र करने वालों का बंदोबस्त कर दिया मोदी जी के और हमारी सेना के लोगों ने, तो जिस प्रकार के सेना के सभी दलों ने ऑपरेशन सिंदूर का नेतृत्व किया था उनका मैं बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूँ. 1 साल हुआ है और इस 1 साल में हमारे सैनिकों ने, हमारे दलों ने जिस प्रकार से वहाँ काम किया है
उनका अभिनंदन करने का, उनका उत्साह बढ़ाने का आज दिन है। माननीय प्रधानमंत्री और देश के अनेक लोगों ने इसका अभिनंदन किया है, आज के दिन का अभिनंदन किया है। आज के दिन के लिए सैनिकों का बहुत बहुत अभिनंदन किया है। और मैं ये दावे के साथ कहता हूँ, अपोजिशन जो है ये राजनीति से उनका दिमाग खराब हो चुका है। सैनिकों के कर्तव्य पर अविश्वास दिखाना ये अपोजिशन का बहुत बड़ा ये जो यहाँ पर उन्होंने अपमान किया है सैनिकों का, ये अच्छा नहीं है। कम से कम राजनीति करते वक्त अपोजिशन में सैनिकों के साथ तो भी ऐसी बात नहीं करना चाहिए। उनके किए हुए कार्य को सराहना करने के बजाय उनका अपमान करना ठीक नहीं है। देश की जनता इसको नहीं चाहती है। देश की जनता चाहती है जिन्होंने हमारे देश के लिए अपनी जी जान लुटाया है, उस सैनिकों का ही अभिनंदन होना चाहिए। वो आज दिन है, इसलिए सबने अभिनंदन किया है। सर, मैं दूसरा प्रश्न बात करते हैं पश्चिम बंगाल की। पश्चिम बंगाल में बीजेपी की सरकार आई है, सत्ता जिस प्रकार से आती है, लेकिन ममता बनर्जी साफ साफ करी कि वो इस्तीफा नहीं देगी। हालांकि वे बीजेपी के नेता है जिन्होंने ममता बनर्जी को हलाया, उनके पीए को दिन दहाड़े गोली मार के हत्या कर दी गई थी। सर, क्या इस घटना को कैसे देखते हैं? एक बहुत बड़ा ममता बनर्जी का जंगल राज, ममता बनर्जी का जिस प्रकार से कार्य रहा है वो भारत देश के लिए कलंक था। वहां के जनता का मैं आभार व्यक्त करता हूं, मतदाताओं का आभार व्यक्त करता हूं कि जंगल राज को, और कल वहां पर पाकिस्तान बन जाता ऐसी परिस्थिति बन गई थी। इसको तोड़ने का एक बहुत बड़ा काम मतदाताओं ने किया। अब ममता बनर्जी कहती है हम इस्तीफा नहीं देंगे। जनता ने उसका इस्तीफा ले लिया है। जनता ने ममता बनर्जी का इस्तीफा ले लिया है। अब अगर नहीं सुधरी ममता दीदी तो पश्चिम बंगाल की जनता जीरो पे ला लेगी। इसलिए जनादेश का आदेश सर आंखों पे मानना चाहिए। ये जनादेश है, ये आपके खिलाफ है, ममता बनर्जी के खिलाफ जनादेश है। तो ये जनादेश का उन्होंने मान करना चाहिए, सम्मान करना चाहिए। नहीं तो आने वाले 2029 में ममता बनर्जी जीरो करके उनके खासदार रहेंगे, जीरो एमएलए रहेंगे। इस प्रकार से रंगदारी खत्म कर चुके हैं लोग, और ये रंगदारी फिर करेंगे, इसका फिर भुगतना पड़ेगा। तो ममता बनर्जी का जंगल राज खत्म हो चुका है। सुशासन की बात हो रही है। मोदी जी के नेतृत्व में सुशासन आएगा, गतिमान सरकार बनेगी, पारदर्शी सरकार बनेगी, जनता के हित वाली सरकार बनेगी। राहुल गांधी से लेके संजय राउत से लेके सभी लोग ममता बनर्जी का समर्थन कह रहे हैं कि ममता बनर्जी अगर इस्तीफा नहीं देती तो वो सही कह रहे, क्योंकि ममता बनर्जी को समर्थन करने वाले जितने भी देश के लोग हैं, मुझे लगता है ये सबको घर जाने का समय आ चुका है। ममता बनर्जी का समर्थन करना, इन्हें एक जंगल राज का समर्थन करना है, असामाजिक तत्वों का समर्थन करना है, जनता के जनादेश का वहां अपमान करना है। मुझे लगता है जो जो ममता दीदी का समर्थन करेगी, देश की जनता उनको घर भेजेगी, चाहे राहुल गांधी रहे, चाहे कोई भी रहे। वंदे मातरम को लेके सर, वंदे मातरम को लेके जिस प्रकार से सरकार ने उसको विशेष दर्जा दिया, हालांकि विशेष दर्जा देने के बाद विपक्ष हो, एमआईएम हो या समाजवादी पार्टी होता है, वो लगातार विरोध कह रहे कि सरकार हमें फांसी पे सजा दे, लेकिन हम वंदे मातरम नहीं कहेंगे। इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा। इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा, क्योंकि वंदे मातरम ही हम सबको संस्कृति, संस्कार, विरासत देती है। वंदे मातरम ऐसा गीत है जो हमारे दिल में, मन में, हमारे ब्लड में ऊर्जा तैयार करता है। ये हमारी भारत माता का एक हमारा जो इस विश्व में जो स्थान है, वो स्थान को बलशाली करता है। तो मुझे लगता है वंदे भारत जो नहीं करेगा, वंदे मातरम जो नहीं कहेगा, वो अपने घर जाएगा। वंदे मातरम कहना ही होगा। इस देश के संस्कार, संस्कृति, विरासत को मानना ही पड़ेगा। हमारी भारत माता को मजबूत करने के लिए भारत माता का ही गीत गाना पड़ेगा। इसके लिए कोई भी ना नहीं कर सकता। जो ना कहेगा वो भारत माता की जनता उनको घर भेज देगी।
यही इससे सीख लेनी चाहिए अपोजिशन ने जो इनका खिलाफ बात कर रहे हैं। सर वंदे मातरम च्या संदर्भात विशेष कायदा केल्यानंतरही समाजवादी पार्टी एमआयएम कडून विरोध केला जात आहे। भारत माता की जय बोलू मात्र वंदे मातरम म्हणणार नाही असं फरहान आझमी देखील म्हणतात। वंदे मातरम मनावच लागेल। भारत देश का बलशाली भारत का ये हृदय गीत है। हमारी भारत माता को पूरे विश्व में मजबूत करने वाला हमारा ये गीत है और हमारे भारत की संस्कृति संस्कार विरासत का ये गीत है। या भारत में रहने वाले हर व्यक्ती को वंदे मातरम कहना चाहिए, वंदे मातरम बोललेलं पाहिजे, वंदे मातरम म्हटलं पाहिजे। वंदे मातरम म्हणलेलंच त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी त्याचं पालन केलं पाहिजे। शेवटी वंदे मातरम हे आमचं या देशाचं आणि या भारत मातेला प्रचंड मजबूत करणारं, भारत मातेचे संस्कार सांगणारं, भारत मातेला बलशाही ठेवणारं हे गीत आहे। त्यामुळे सर्वांना वंदे मातरम म्हटलंच पाहिजे। ज्यांना वंदे मातरम म्हणायचं नाही त्यांना भारताची जनता घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। ठाकरे गट ममता दीदींच्या कृतीचं समर्थन करते। ममता दीदींनी राजीनामा देण्यास नकार दिलेला आहे। राहुल गांधींपासून आता ठाकरेंपर्यंत त्यांच्या समर्थनार्थ नेते उतरलेले आहेत। ममता बॅनर्जीच्या जंगलराज संपलेला आहे। जनतेने जनादेश दिलाय, ममता बॅनर्जीला घरी पाठवलाय। अराजकता आणि एक प्रकारचा कलंक असलेली सरकार होती। उद्या जर हे सरकार बदलली नसती तर बांगलादेशला, पश्चिम बंगालला पाकिस्तान करण्याचं काम झालं असतं। तिथे जंगलराज, महिलावर बलात्कार, खून खराबा या घटना सरेआम चालू आहे। त्या आता बदलणार आहे, सुशासन येणार आहे, लोकाभिमुख पारदर्शी सरकार येणार आहे। जे लोक ममता बॅनर्जीचा सपोर्ट करत असतील ते शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। जनादेशच्या विरुद्ध बोलणे हे काही योग्य नाही। जनतेचा जनादेश मानला पाहिजे आणि जनतेने केलेलं मत हे या ठिकाणी त्याचा आदर केला पाहिजे। जे जनतेच्या मताचा अनादर करतील त्यांना लोक घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही। राहुल गांधीला लोकांनी घरी पाठवलं आहे। 2/3 भारत देशामध्ये एनडीएचे सरकार आले आहेत आणि मोदीच्या नेतृत्वामध्ये 130 कोटी भारतीयांनी या देशाला, या भारताला, महाराष्ट्राला आणि संपूर्ण राज्यामध्ये जनादेश आलेला आहे आणि हा जनादेश सुशासन प्रूव्ह करतो आहे। आणि म्हणून राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे यांनी या ठिकाणी जनादेशाच्या विरुद्ध बोलले तर 2029ला हे लोक शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। सर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या मुलीची हत्या झाली त्याचा निषेध करण्याऐवजी ठाकरे गट भाजपला या हिंसाचारामागे कारणीभूत करत आहे। देशामधील हिंसाचार हा भाजपमुळे वाढला असाही आरोप ठाकरे गट करतो। ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ही हत्या झाली आहे खरं समोर येणारच आहे, पण अशा हत्येला या ठिकाणी हे तिथलं जंगलराज, ममता बॅनर्जीचं जंगलराजच त्या ठिकाणी जबाबदार आहे। आणि आता जंगलराज गेलेला आहे। तिथे नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आल्यानंतर या जंगलराजाचा पर्दाफाश होईल आणि हा जंगलराज तिथे चालणार नाही। पुढच्या काळात तुम्हाला दिसेल याच्यामागे कोण उभा आहे आणि कोणी हत्या केली हे समोर येणारच आहे। आणि आता या ठिकाणी तिथे जे जंगलराज आहेत ते त्या संपवण्याचं काम आमचं सरकार करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।